बातमी आहे इंडिया आघाडीची। काँग्रेसमध्ये दम असेल तर त्यांनी वाराणसीमधून किंवा प्रयागराजमधून भाजपला हरवून दाखवावं असं ओपन चॅलेंज दिलंय पश्चिम बंगालमधील जागा वाटपावरून। काँग्रेस आणि ममता यांच्यामध्ये वाद सुरूच आहे। आपण काँग्रेसला लोकसभेच्या 2 जागा सोडलेल्या होत्या, पण त्या त्यांना नकोयत असं सांगत चिडलेल्या ममता बॅनर्जींनी काँग्रेसला चॅलेंज दिलं। आपल्याला माहिती आहे की वाराणसीमधून गेले 2 टर्म पंतप्रधान नरेंद्र मोदी 4.25 लाख आणि 5.5 लाख मताधिक्यानं निवडून आलेले आहेत। आताही ते आरामात हॅट्रिक साधतील असं चित्र आहे। ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांच्यावरही नाव न घेता टीका केलेली आहे। काही लोक फक्त फोटो सेशन करण्यासाठी बंगालमध्ये येतात असं त्या म्हणाल्या। त्यांचा सगळा रोख राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेकडे होता हे उघड आहे। नितीश कुमार इंडी आघाडीतून बाहेर पडल्यानंतर आघाडीसाठी सर्वात महत्त्वाच्या व्यक्ती ममता बॅनर्जी आहेत आणि त्या सुद्धा नाराज आहेत। या अपडेटसह वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची। सोमवारी रात्री 7:56 पुन्हा एकदा भेटूयात। माझा कट्टा लगेच सुरू होत आहे। बिहार आणि राजस्थान मधील सत्ता बदल जवळून पाहणारे विनोद तावडे कट्ट्यावर आहेत, त्यामुळे कुठेही जाऊ नका। पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।